PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। दोन मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा अडवू आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांना 100% पंढरपूर येऊ देणार जर आरक्षण नाही दिलं तर। आणि आम्ही नुसतं येऊ देणार नाही म्हणत नाही, आम्ही येऊच देत नाही। मराठ्यांची ही महाराष्ट्रातली दहशत सगळ्या भारताला माहीत आहे। तर आम्ही ठरवलं एकदा येऊ देत नाही तर कुणी मायचा लाल कुणी येऊ द्या, आम्ही त्याला येऊ देणार नाही। पण 27 तारखेच्या आंदोलनाचं कशा प्रकारे 27 तारखेच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहे। आमचं 28ला आंदोलन संपणार आहे। आम्ही 28ला सर्वजण मुंबईला जाणार। जरांगे पाटील तर माझ्यासोबतच मराठा समाज बरोबर आहे की जरांगे पाटील तिकडून येणार। आता पंढरपूरला आम्ही डायरेक्ट अंतरवळले जाण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार आहे। बरोबर हां। मराठा आरक्षणासाठी तुळजाभवानीला तुम्ही साकडे घातले, काय मागणी? तुळजाभवानीला एकच मागणी केलं की या सरकार आता मोर्चे संपले, आंदोलनं संपली, आता एकच आंदोलन राहिले मुंबईचं। आणि आता हे सगळ्याला सरकार काय घाबरत नाही। तुळजामातेला आम्ही विनंती केली की बा आई तुळजामाता तू तर समजावून सांग या सरकारला आणि मराठ्यांना आरक्षण दे। ह्याच्यासाठी आम्ही या तुळजाभवानी मातेच्या दरबारात आलो आहे। विठ्ठलाच्या चरणी माता टिकून तुम्ही आईला साकडे घातले, आता पुढचा मार्ग कसा असणार? आता इथून पुढचा मार्ग आम्ही परळी वैजनाथला जाणार आहे, तिथून औंढा नागनाथ, तिथून महासाहेब जिजाऊ, परत कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर असं राज्यभर आम्ही सगळ्या देवदेवतांना जाणार आहे। मागे या जरा काका तू मागे आप पकडले आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आरक्षण